हाय मुलांनो, आज आपण 26 लेसन बघणार आहोत. ॲज वी गो फ्रॉम द थर्ड टू द फोर्थ स्टँडर्ड. म्हणजे आपण तिसरीतून चौथीत जात असताना. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हेन यू आर ग्रोन अप, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी? जेव्हा तुम्ही मोठे होणार आहात तेव्हा तुम्हाला काय व्हावेसे वाटेल? इन अ प्रिव्हियस लेसन यू ड्रू अ पिक्चर ऑफ हाऊ यू वूड लुक आफ्टर 20 इयर्स. प्रिव्हियस म्हणजे आधीच्या लेसन्समध्ये तुम्ही 20 वर्षानंतर कसे दिसाल याचं चित्र ड्रॉ केलं होतं, चित्र काढलं होतं. दॅट वॉज इमॅजिनरी बिकॉज नो वन नोज हाव यू विल लुक आफ्टर 20 इयर्स. पण ते कसं होतं, इमॅजिनरी होतं, काल्पनिक होतं. तुम्ही असं विचार करून काढलं होतं की मी अशी दिसेल, कारण कोणालाच माहीत नाही की 20 वर्षानंतर आपण कसे दिसणार आहोत. हाऊ एव्हर, व्हॉट डू यू विश टू बी व्हेन यू ग्रो अप? पण तुम्हाला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव म्हणजे मिळवणे. तुम्हाला काय मिळवायचं आहे मोठं झाल्यानंतर? दॅट इज समथिंग यू कॅन डिसाईड फॉर युअर सेल्फ. तर हे आहे की जे तुम्ही तुमच्यासाठी आत्ता ठरवू शकता. बट टू अचीव इट यू मस्ट लर्न अ लॉट. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, खूप शिकावं लागेल. यू विल हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. म्हणजे आता जर समजा तुम्ही ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, तर नुसतं असं म्हणून तुम्ही डॉक्टर होणार का? त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे, मेंटली खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. किंवा पोलीस बनायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल, पण तसं तुम्हाला फिट पण राहावं लागेल की नाही? मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. लर्निंग डज नॉट मीन ओनली गोईंग टू स्कूल. लर्निंग म्हणजे आता शिकायचं म्हणजे फक्त शाळेत जाऊनच आपण शिकतो का? वी लर्न ॲट स्कूल ऑफ कोर्स. शाळेत तर आपण शिकतोच, बट वी अल्सो लर्न फ्रॉम अवर एल्डर्स ॲट होम. पण आपण आपल्या मोठ्यांकडून घरीसुद्धा काही गोष्टी शिकत असतो. वी कॅन लर्न फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू. आपण आपल्या परिसराकडून, निसर्गाकडून सुद्धा काही गोष्टी शिकत असतो. दॅट इज व्हाय वी स्टडी द एन्व्हायरमेंट. आणि म्हणूनच आपण आपल्या परिसरचा अभ्यास करतो. हे जे EVS आहे ना, एन्व्हायरमेंटल सायन्स, म्हणजे काय? परिसर अभ्यासच असतो तो, बरोबर. केअरिंग फॉर द एन्व्हायरमेंट, आता आपल्या पर्यावरणाची, परिसराची काळजी घेणे. अवर एन्व्हायरमेंट डज नॉट बिलॉंग टू अस अलोन. आता आपला जो हा परिसर आहे, निसर्ग, पर्यावरण आहे, तर ते फक्त आपल्या एकट्याचंच आहे का? आपल्या एकट्याशीच ते संबंधित आहे का? इट बिलॉंग्स टू अदर्स टू. तर नाही, ते दुसऱ्यांशी सुद्धा रिलेटेड आहे, दुसऱ्यांशी संबंधित आहे. इट टेक्स केअर ऑफ ऑल अवर नीड्स. तर आपलं जे एन्व्हायरमेंट आहे आपल्या सर्व गरजा भागवतं. दॅट इज व्हाय टेकिंग केअर ऑफ द एन्व्हायरमेंट इज अवर ड्युटी. आणि म्हणूनच आपल्या पर्यावरणाचा, आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर सेल्व्स, अवर होम अँड अवर स्कूल टू बिगिन विथ. आता आपल्या पर्यावरणाची आपण काळजी घ्यायची म्हणजे काय? तर ह्याची सुरुवात आपण आपल्यापासून, आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून करायची. देन ऑल अवर सराउंडिंग विल बी ब्युटिफुल. आणि मग हे जर तुम्ही केलं तर मग आपलं जे पर्यावरण आहे, आपला परिसर आहे, तो खूप सुंदर होईल. वी मस्ट यूज द थिंग्स वी रिसीव्ह फ्रॉम द एन्व्हायरमेंट केअरफुली. आपल्याला आपल्या पर्यावरणामधून काय गोष्टी भेटतात तर त्याचा वापर आपण खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. दॅट इज व्हाय वी मस्ट नेव्हर वेस्ट फूड ऑर वॉटर. आणि म्हणूनच आपण कधीही अन्न आणि पाणी वाया नाही घालवलं पाहिजे. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. व्हॉट विल हॅपन इफ वी प्लग फ्लॉवर्स इन अ पब्लिक गार्डन. समजा सार्वजनिक ठिकाणची एखादी बाग आहे आणि तिथले तुम्ही झाडांचे फुलं तोडले तर काय होईल? तर हे चुकीचं आहे, कारण ते तुमचं गार्डन नाही आहे. आणि मुळात पहिल्यांदा फुले ही झाडावरच छान दिसतात, झाडावरची फुलं तोडू नयेत. ओके. व्हॉट विल हॅपन इफ वी थ्रो गार्बेज फ्रॉम अवर होम्स ऑन टू द रोड. जर आपण आपल्या घरामधला कचरा रस्त्यावर टाकला तर काय होईल? तर सगळं रस्ता खराब होऊन जाईल ना, आणि सगळीकडे घाण होईल, तिथे मच्छर होतील, लोक आजारी पडतील. त्याच्यामुळे असं करायचं नाही. कचरा हा कचरा कुंडीमध्येच टाकायचा. व्हाय मस्ट वी नॉट कार्व अवर नेम्स ऑन द वॉल्स ऑफ हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स. जी ऐतिहासिक स्थळे आहेत त्या ठिकाणी
आपली नावे तिथल्या भिंतींवरती कोरायची नाहीत. लोकांना अशी सवय असते बघा, कुठलेही काही महत्त्वाची पर्यटन स्थळे असतील किंवा ऐतिहासिक स्थळे असतील तर तिथल्या भिंतीवरती आपले नावं ते लिहित बसतात. तर असं करायचं नाही, हे चुकीचं आहे. Why must we not throw plastic carry bags and bottles here and there? ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग आहेत, पिशव्या आहेत किंवा प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्या इकडे तिकडे टाकायच्या नाही. त्याने एकतर कचरा होतो किंवा त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग आहेत ना, त्या समजा काही गुरं जे असतात म्हणजे गाई म्हशी ते खाताना त्यांच्या तोंडामध्ये जातात आणि त्याच्यामुळे मग त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे त्या इकडे तिकडे टाकायच्या नाहीत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर एन्व्हायरमेंट अँड व्हाय? तुम्हाला तुमच्या पर्यावरणामधलं काय आवडतं आणि का आवडतं ते तुम्हाला सांगायचं आहे. मला जर विचारलं तर मला माझ्या पर्यावरणामधली झाडे खूप आवडतात. झाडांकडे बघितलं की कसं छान थंड वाटतं. झाडे आपल्याला सावली देतात, झाडे आपल्याला फळे फुले देतात, हो ना. म्हणून निसर्ग पाहिजे, म्हणून झाडांची काळजी घ्या, झाडे लावा, झाडे जगवा. आवर हाऊस अँड होम, तर आपलं घर हे बघूयात आपण. हॅव यू एव्हर वॉच्ड बर्ड्स बिल्डिंग देअर नेस्ट? तुम्ही कधी पक्ष्यांना त्यांचं घरटं बांधताना बघितलं आहे का? दे वर्क व्हेरी हार्ड फॉर देअर लिटिल वन्स, डोंट दे? ते त्यांच्या छोट्या बाळांसाठी, छोट्या पिल्लांसाठी खूप कष्ट घेतात, हो ना. ते कष्ट घेऊनच ते घर बनवत असतात की नाही. मेंबर्स ऑफ युअर फॅमिली अल्सो वर्क हार्ड फॉर यू. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबामधले जे सदस्य असतात, तुमचे आई वडील, आजी आजोबा, ते सुद्धा तुमच्यासाठी खूप कष्ट घेत असतात. यू शूड बी अफेक्शनेट टुवर्ड्स देम. तुम्हाला त्यांच्याबद्दल जिव्हाळा, प्रेम असलं पाहिजे. यू शूड लर्न टू रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांचा आपण आदर करणे शिकलं पाहिजे. वी मस्ट कॉन्ट्रीब्यूट टू द वर्क दॅट अवर पॅरेंट्स अँड अदर मेंबर्स ऑफ अवर फॅमिली हॅव टू डू. आपले आईवडील किंवा आपल्या घरामधील इतर जे लोक आहेत, इतर सदस्य आहेत, ते जे काम करत असतील ते काम करण्यात तुम्ही सुद्धा सहभाग घ्यायचा आहे. समजा आई काहीतरी घरामध्ये आवराआवर करत आहे, पसारा आवरत आहे, तर तुम्ही सुद्धा ते आवरण्यात मदत करायची आहे. ओके. वी मस्ट ट्रीट ऑल वुमेन विथ रिस्पेक्ट वेदर दे बिलॉंग टू अवर फॅमिली ऑर नॉट. सर्व स्त्रियांचा आपण मान राखला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, जरी ते तुमच्या घरामधील असतील किंवा नसतील. म्हणजे तुमची बहीण, आई, आत्या, मावशी कोणीही असू दे किंवा दुसरी इतर कुठलीही स्त्री असू दे, तर त्यांचा तुम्ही आदरच केला पाहिजे. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. व्हाय डू युअर पॅरेंट्स टेल यू टू बिहेव युअर सेल्फ? तुमचे पॅरेंट्स कधी कधी तुम्हाला बघा सांगतात की नीट वाग, जरा व्यवस्थित वाग. असं का सांगतात? तर आपण काहीतरी चुकीचं वागत असतो. आपल्या चांगल्यासाठीच आपले पॅरेंट्स, आपले आईवडील आपल्याला असं सांगत असतात. डू यू आस्क इफ युअर पॅरेंट्स हॅव इटन वेल? तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांना विचारता का, तुम्ही व्यवस्थित खाल्लं का, तुम्ही व्यवस्थित जेवला का? बघा, कोणतीही गोष्ट घरामध्ये एखादी छान पदार्थ आईने केला तर आई ही सगळ्यांना देत असते पहिल्यांदा, आणि मग काय राहिलं तर सगळ्यात शेवटी आई खात असते. बरोबर ना? तुम्ही ऑब्झर्व करा. तर तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांना एखादी चांगली गोष्ट असेल, काही बाहेरून खायला आणलं तर विचारता का, तुम्ही खाल्लं का? व्हॉट कॅन यू डू टू हेल्प द ॲडल्ट्स इन द हाऊस? तुमच्या घरामधील जे ॲडल्ट्स म्हणजे जे मोठे व्यक्ती आहेत, जे की म्हणजे आजी आजोबा, प्रौढ व्यक्ती, म्हातारे व्यक्ती आहेत, तर त्यांना तुम्ही काय मदत करता? हाऊ डू यू हेल्प वेन समवन ॲट होम इज नॉट फिलिंग वेल? जर घरामध्ये कोणाला बरं वाटत नसेल, आजारी असेल, तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत करता हे सांगायचं आहे. थिंक अँड टेल, विचार करा आणि सांगा. व्हॉट डज इट मीन टू डिपेंड ऑन वन अनादर? आपण एकमेकांवर डिपेंड असतो, अवलंबून असतो, म्हणजेच आपल्याला एकमेकांची गरज असते. आपण एकमेकांशिवाय काही करू शकत नाही. जसं की आईपाशी आपल्याला सिक्युअर वाटतं, सेफ वाटतं. आई आपल्यासाठी खूप काही कष्ट घेत असते, जेवण बनवत असते, आपली काळजी घेत असते. वडील आहेत आपले, तर आपले वडील बाहेर जातात कामासाठी, पैसे कमवतात, आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे ते देत असतात. बरोबर आहे. तसेच आपले भाऊ बहीण यांचीसुद्धा आपल्याला गरज असते, म्हणून आपण एकमेकांवरती डिपेंड असतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर घरात सगळ्यात छोटे असाल तर तुमची पण सगळ्यांना गरज आहे, सगळे तुमचा खूप लाड करतात. बरोबर ना? कंपोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट. आता पर्यावरणाचे घटक बघूयात. प्लांट्स अँड ॲनिमल्स आर ऑल कंपोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट. तर पर्यावरणाचे घटक काय आहेत? प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. आपण सुद्धा पर्यावरणाचा एक भागच आहोत.
एव्हरीबडी शुड बी एबल टू लिव्ह अ हॅपी अँड कंटेंटेड लाईफ. प्रत्येकाने आनंदाने आणि कंटेंटेड म्हणजे समाधानाने जगलं पाहिजे. एव्हरीवन मस्ट फील सेफ अँड सिक्युअर. प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. व्हॉट वी डू अँड हाऊ वी बिहेव अफेक्ट्स अवर एन्व्हायरमेंट. आपण काय करतो आणि आपण कसे वागतो याचा परिणाम आपल्या पर्यावरणावरती, परिसरावरती होत असतो. ट्राय दिस. हे करून पहा. ॲप्लाय इंक ऑन युअर फिंगर टिप्स. तुमच्या बोटांवरती इंक लावायचे आहे, शाई लावायची आहे. गेट देअर इम्प्रेशन्स ऑन अ पीस ऑफ पेपर. आणि एका कागदावरती ती शाई लावलेल्या बोटाचा ठसा घ्यायचा आहे. डू युअर फिंगरप्रिंट्स अँड दोज ऑफ युअर फ्रेंड्स लुक डिफरंट. तर तुमचे फिंगरप्रिंट्स आणि तुमच्या मित्राचे फिंगरप्रिंट्स हे वेगवेगळे असतात का? तर हो, प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स हे वेगवेगळे असतात. लुक ॲट 2 लीव्ज ऑन द सेम ट्विग. तर एकाच ट्विग म्हणजे काय, तर डहाळी म्हणजे झाडाची छोटीशी फांदी. तर त्या फांदीवरचे 2 कोणतीही तुम्ही पाने बघायचे आहेत. डू यू सी एनी डिफरन्सेस? तुम्हाला त्याच्यामध्ये काही फरक आढळेल का? तर काही छोटी असतील, काही मोठी असतील. त्यांचा आकार सेम असू शकतो, पण त्याची साईज छोटी मोठी असू शकते. हाऊ टू बिहेव विथ वन अनदर. एकमेकांसोबत कशा प्रकारे वागायचं. ऑल द लीव्ज ऑफ वन ट्री आर नॉट आयडेंटिकल. झाडावरची प्रत्येकच पाने एकसारखी नसतात. सम ऑफ देम आर बिग व्हाईल सम आर स्मॉल. काही जी असतात ती मोठी असतात, काही छोटी असतात. सम हॅव स्लाइटली डिफरंट कलर्स. काहींचा कलर जो आहे तो हलकासा वेगळा असतो. काही डार्क ग्रीन असतील, काही थोडीशी येलोविश होतात, काही जरा फेंट असतात, हो ना. ऑल फ्लावर्स आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर. तसंच झाडावरची प्रत्येक फुलं जी असतात तर ती एकसारखीच असतात का? नाही. इट इज द सेम विथ पीपल. आणि हेच लोकांसोबत सुद्धा होत असतं. अवर ॲपिअरन्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ ऑल अदर्स. आपलं जे दिसणं आहे ते प्रत्येकापेक्षा वेगळं असतं. इन फॅक्ट अवर फिंगरप्रिंट्स डू नॉट मॅच दोज ऑफ एनीवन एल्स इन द वर्ल्ड. आणि खरं तर आपले जे फिंगरप्रिंट्स आहेत म्हणजे आपल्या ज्या बोटाचे ठसे आहेत ते जगामध्ये कोणाशीही सेम नसतात. प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स हे वेगवेगळे असतात. देअर इज समथिंग युनिक अबाउट ईच पर्सन. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. युनिक म्हणजे तो सगळ्यात वेगळा असतो. वी शुड नॉट कन्सिडर एनीवन इन्फेरियर्स टू अवर सेल्फ. जरी ट्विन्स असले, जुळी मुलं असतील, तरी त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी थोडासा तरी फरक असतोच. म्हणजे प्रत्येक जण हा वेगळा असतो. वी शुड नॉट कन्सिडर एनीवन इन्फेरियर टू अवर सेल्फ. इन्फेरियर म्हणजे छोटा. कोणालाही आपल्यापेक्षा छोटा किंवा कमी समजू नये. यू मस्ट हॅव सीन दॅट सम ट्रीज आर बिग अँड स्ट्रॉंग. तुम्ही बघितलं असेल काही झाडे जी असतात तर ती मोठी असतात, मजबूत असतात. सम क्लाइंबर्स हॅव अ वीक स्टेम. त्याचप्रमाणे जे वेल असतात तर त्यांची जी स्टेम असते ती कशी असते, वीक असते, नाजूक असते. बिग ट्रीज सपोर्ट द क्लाइंबर्स. मोठी झाडे या वेलांना काय देतात, सपोर्ट देतात, आधार देतात. वी मस्ट सपोर्ट ईच अदर इन द सेम वे. त्याचप्रमाणे आपण एकमेकांना आधार दिला पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्ही जे तुमचे मित्र मैत्रिणी असतील तर त्यात कोणालाही असं म्हणायचं नाही की हे तुला काहीच येत नाही. समजा कोण हुशार असेल त्यांनी असं समजायचं नाही बाकीची मुलं आपल्यापेक्षा खूप ढ आहेत, त्यांना काहीच येत नाही, मला खूप चांगले मार्क भेटतात, असं समजायचं नाही. तर जे काही कच्चे असतील अभ्यासामध्ये मग त्यांना तुम्ही थोडंसं त्यांना मदत करा, त्यांना शिकवा अभ्यासामध्ये. त्यांच्याकडे पण वेगळी काही कला असेल तर ती तुम्ही शिकून घ्या. असं एकमेकांना मदत करायची. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, इंडिया वोन इंडिपेंडन्स ऑन द 15th ऑफ ऑगस्ट 1947. तर भारताला 15 ऑगस्ट 1947 म्हणजे 1947 या साली स्वातंत्र्य प्राप्त झालं. इंडिपेंडन्स, स्वतंत्रता. वी सेलिब्रेट अवर इंडिपेंडन्स डे ऑन द 15th ऑफ ऑगस्ट एव्हरी इयर. आपण प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टला आपला स्वतंत्रता दिन साजरा करतो. वी मस्ट बी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट अवर कंट्री इज इंडिपेंडंट. आपला देश स्वतंत्र देश आहे तर याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे.
वी हॅव फ्रीडम ऑफ थॉट इन अवर कंट्री. आपल्याला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये. वी हॅव अ राईट टू चूज व्हॉट टू स्टडी व्हेन वी ग्रो अप. जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्याला काय शिकायचं आहे हे निवडण्याचा सुद्धा अधिकार आहे. वी कॅन चूज अवर ऑक्युपेशन. आपल्याला काय व्हायचं आहे मोठं होऊन ते सुद्धा आपण निवडू शकतो. ऑल द सिटिझन्स ऑफ अवर कंट्री हॅव इक्वल राईट्स. भारतामधील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहेत. ठीक आहे. हे का आहे तर आपण इंडिपेंडंट आहोत, स्वतंत्र आहोत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हाऊएव्हर इंडिपेंडन्स डज नॉट मीन दॅट वी कॅन बिहेव ॲज वी विश. पण आपल्याला जरी सगळ्याचं स्वातंत्र्य असेल, विचार करण्याचं, काही शिकण्याचं, पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला येईल तसं वागायचं. लुक ॲट नेचर. निसर्गाकडे बघा. एव्हरीथिंग इन नेचर फॉलोज रूल्स. निसर्गामधील प्रत्येक गोष्टी नियम पाळतात. अँड्स वॉक इन अ क्यू. जर तुम्ही कधी मुंग्या चालताना बघितलं असेल तर त्या एका सरळ रेषेमध्येच चालतात. बीज आर कॉन्स्टंटली वर्किंग. मधमाशा आहेत त्या कायम काम करत असतात. वी मस्ट बी गुड सिटिझन्स ऑफ इंडिपेंडंट इंडिया. त्याचप्रमाणे आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनलं पाहिजे. फॉर दिस वी मस्ट हॅव ऑनेस्टी, पंक्च्युअलिटी, परसेवरन्स अँड डिसिप्लिन. आणि चांगलं जर भारताचं नागरिक व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा, परसेवरन्स म्हणजे चिकाटी आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त या गोष्टी पाहिजेत. गुड हॅबिट्स दॅट आर कल्टिवेटेड इन चाइल्डहूड आर ऑफ ग्रेट यूज व्हेन वी ग्रो अप. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला ज्या चांगल्या सवयी शिकवल्या जातात त्या आपल्याला मोठं झाल्यानंतर उपयोगी पडतात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा बरं. व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ अ क्यू ओव्हर अ क्राऊड. आता गर्दीमध्ये रांग करण्याचे काय फायदे आहेत. जर समजा तुम्ही बस स्टॉपला गेला तिथं गर्दी करून उभं राहिलात काहीच फायदा नाही. त्यापेक्षा जर तुम्ही लाईनमध्ये उभे राहिलात तर तुमचा जागा पण कमी लागेल आणि तुम्ही बसमध्ये चढताना सुद्धा गडबड गोंधळ होणार नाही. असं प्रत्येक ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. वी कॅन लर्न अ लॉट बाय स्टडिंग द एन्व्हायरमेंट. जेव्हा आपण परिसर अभ्यास करतो तेव्हा आपण त्यातून खूप काही गोष्टी शिकतो. यू विल कंटिन्यू टू लर्न मोर अबाउट इट इन हायर क्लासेस. पुढच्या वर्गांमध्ये तुम्हाला अजून खूप गोष्टी शिकता येतील. ओके, समजलं? बाय बाय.